नमस्कार मित्र मी प्राध्यापक विश्वनाथ दिग्रसकर आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहे परत एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागामध्ये जो काही सावळा गोंधळ झालेला आहे त्या बाबतीत आपणाला मी थोडीशी माहिती सांगणार आहे। पण तत्पूर्वी आपण माझे यूट्यूब चॅनल जे विश्वनाथ दिग्रसकर नावाने आहे ते जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स टाका, जेणेकरून आपणाला माझे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल। तर मित्रहो, परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी यांनी नोंदविलेल्या जावा क्रमांकाच्या खाली रिकाम्या असलेल्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी मिळविण्याचे किंवा नोकरीचे आदेश त्यांनी पारित केले आणि मग यामुळे ह्या 154 जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक औरंगाबाद श्री अनिल साबळे यांनी काढलेले आहेत आणि त्यांनी ते संबंधिताला दिलेले आहेत। मग आता त्यांना जे काही वेतन देण्यात आलेलं आहे तर ते वेतन संबंधितांच्या माध्यमातून वसूल करण्यात यावं, दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याचे आदेश माननीय श्री साबळे साहेब यांनी दिलेले आहेत। या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात प्रचंड खळबळ माजलेली आहे। हा जो घोटाळा आहे तर यामध्ये बनावट जावा क्रमांकाच्या आधारे थेट नोकरीत घेण्यास मान्यता दिल्या गेली होती आणि जे शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी त्यानंतर ज्या विभागामधून यांचं वेतन निघतं ते वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय जे आहे तर त्याचे जे अधीक्षक आहेत तर त्यांच्यासह बाकी इतर जे काही संबंधित कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा या प्रकरणी कारवाई होणार आहे असे दिसते आहे। तर अशा प्रकारचे आदेशही माननीय श्री शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी परभणीच्या विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत। विशेष म्हणजे ज्यांनी नोकरी मिळवून वेतन घेतले त्यांच्याकडून वेतन वसुलीसाठी जे काही नियम आहेत तर ज्यामध्ये शाळा संहिता जे असते ज्याला SS कोड असं आपण म्हणतो तर त्या SS कोडच्या माध्यमामधून किंवा जे काही शासनाचे जे नियम आहेत GR 84 तर त्याचा आधार घेऊन यांचे वेतनसुद्धा वसूल केले जाणार आहे। नेमणूक केलेले कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडून वेतनाची सुद्धा वसुली करता येते किंवा नाही यासाठीची सुद्धा शहानिशा हा शिक्षण विभाग करणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अजून एक बाब प्रकर्षाने म्हणजे जाणवते आणि ती म्हणजे जवळपास 3 वर्षामध्ये 53 जावा क्रमांकामध्ये जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी ह्या सब नंबर टाकून किंवा त्याला उपक्रमांक ज्याला म्हणूया आपण तर ते उपक्रमांक टाकून मान्यता देण्यात आल्याचे यामध्ये नमूद केलेले आहे आणि या 154 जणांना मग त्यामध्ये शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील तर त्यांनी ही अशा प्रकारची नोंदी घेऊन त्यांनी डायरेक्ट नोकरी मिळवलेली आहे। तर या प्रकरणाची माहिती पहिल्यांदा परभणीच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी या प्रकरणामध्ये ही सदरील भरती ही बोगस भरती असल्याची त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते उघडकीस आणलं आणि उघडकीस आणल्याच्या नंतर त्यांनी जवळपास 2020 साली शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रीतसर पत्र लिहिलं आणि पत्र लिहून शिक्षण विभागामध्ये कशा पद्धतीनं ही कर्मचाऱ्यांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करण्यात आली आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। मग यावर एक चौकशी समिती नेमण्यात आली। चौकशी समितीमध्ये शिक्षणाधिकारी, त्यानंतर वेतन अधीक्षक, त्यानंतर गट शिक्षणाधिकारी अशा प्रकारचे हे त्रिसदस्यीय समिती त्याच्यावरती नेमण्यात आली आणि नेमण्यात आल्याच्या नंतर असं लक्षात आलं की या समितीने नोव्हेंबर 2020 साली अहवाल सादर केला। अहवाल सादर केल्याच्या नंतर त्यामध्ये अशी बाब लक्षात आलेली आहे की त्यांनी हे नियमबाह्य नेमणुका देऊन त्यामध्ये घोटाळा केलेला आहे आणि मग 53 जावा क्रमांकामध्ये नोंदीच्या खाली विशिष्ट खून करून खाडाखोड करून इतर नोंदी घेण्यात आल्याचे सुद्धा निदर्शनास आलेले आहे। मग हा सगळा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर शिक्षण उपसंचालक श्री अनिल साबळे
यांनी संबंधित संस्थाचालक, नेमणूक झालेले शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सुनावणी घेतली आणि संबंधितांच्या सेवा रद्द करण्याचे आदेश उपसंचालकांनी काढलेले आहेत. या कार्यवाहीमुळे आज 154 जण घरी गेलेले आहेत. त्यावर पुढील कार्यवाही काय होईल किंवा हे लोकसुद्धा जे 154 लोक जे आज घरी जाणार आहेत तर ते सुद्धा पुढं काय कार्यवाही करतात याकडे सर्वजण नजर राखून आहेत. धन्यवाद.